आदरणीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, माझे पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, कारण आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत। 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेम आणि अभिमान जागवणारा दिवस आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वतंत्र झाला। म्हणूनच हा दिवस आपल्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस आहे। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला। महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई आणि अनेक ज्ञान अज्ञात वीरांनी देशासाठी मोठा संघर्ष केला। त्यांच्या त्यागामुळे आणि बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतात मोकळेपणाने जगत आहोत। आपला तिरंगा हा आपल्या देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे। तिरंग्यातील केशरी रंग आपल्याला शौर्याची, पांढरा रंग शांततेची आणि हिरवा रंग समृद्धीची आठवण करून देतो। तिरंग्याच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र आपल्याला सतत पुढे जाण्याची प्रेरणा देते। मित्रांनो, देशप्रेम म्हणजे फक्त 15 ऑगस्टला तिरंगा फडकवणे नाही। देशप्रेम म्हणजे आपल्या देशाचा आदर करणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे, नियमांचे पालन करणे, झाडे लावणे, पाणी वाचवणे आणि गरजूंना मदत करणे। आपण मन लावून अभ्यास केला आणि चांगले नागरिक बनलो तर तीच आपल्या देशासाठी खरी सेवा असेल। आज आपण एक संकल्प करूया की आपण आपल्या भारत देशाला अधिक सुंदर, स्वच्छ, शिक्षित आणि मजबूत बनवण्यासाठी नेहमी प्रयत्न करू। आपल्या देशासाठी मोठे काम करण्यासाठी आपण मोठे होण्याची वाट पाहण्याची गरज नाही। आजपासूनच आपण चांगल्या सवयी लावू शकतो। शेवटी एवढेच म्हणेन, देशासाठी ज्यांनी दिले जीवन त्यांचे आपण ठेवू स्मरण। भारत माझा देश महान, भारत माझा देश महान, त्याचा सदैव वाढवूया मान। माझा भारत देश जगातील सर्वात सुंदर आणि महान देशांपैकी एक आहे। मला भारतीय असल्याचा अभिमान आहे। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय भारत। बालमित्रांनो, अशाच प्रकारच्या सोप्या आणि सुंदर भाषणांसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भाषण आवडले असल्यास लाईक, शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन भाषणासोबत। तोपर्यंत धन्यवाद।